गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. चला, लास्ट लेक्चरला आपण कुठेपर्यंत पोहोचलेलो होतो. लास्ट लेक्चर पाहिलेलं होतं यूज युअर ब्रेन पॉवर, आणि त्याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन पाहिलेले होते. काय क्वेश्चन होता पहिला? ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. कुठला ऑक्सिडंट, विच ऑक्सिडंट इज यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे वॉटरचं प्युरिफिकेशन करण्यासाठी कुठल्या ऑक्सिडंटचा वापर केलेला होता. आणि त्याचबरोबर पोटॅशियम परमॅंगनेट इज यूज ड्युरिंग क्लिनिंग ऑफ वॉटर टँक किंवा क्लिनिंग वॉटर टँक. त्याचा आन्सर होतं तर पोटॅशियम परमॅंगनेट is oxidizer, and those oxidizes किंवा oxidizing agent which oxidizes organic matter to control the taste and odor असं आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर potassium permanganate it is a best oxidizing agent. It is to remove ferrous ions, manganese ion and hydrogen sulfide gas by oxidation. हे पण त्याच्यामध्ये काल सांगितलं गेलेलं होतं. बघा बरोबर आहे का? काय काय रिमूव्ह करतो? तो रिमूव्ह फेरस आयन, त्याचबरोबर मॅंगनीज आयन अँड हायड्रोजन सल्फाईड बाय ऑक्सिडेशन मेथड. तर हे सगळं तो काम करतो. त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट हा कशा प्रकारे ऑक्सिडेशन करण्याचं काम करतो आणि त्यावरून नवीन डेफिनेशन कशी तयार झाली लॉस ऑफ इलेक्ट्रॉनची. तर ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट हा आपण फेरस सल्फेट सोबत रिॲक्ट केलेला होता. क्लिअर? ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट हा फेरस सल्फेट सोबत रिॲक्ट केल्यानंतर फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये कन्व्हर्शन झालेलं होतं. क्लिअर? फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट, बाकीचं आपल्याला काही बाकीच्या कुठल्याही प्रॉपर्टी किंवा प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर किंवा प्रत्येकाच्या व्हॅलेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट होत्या. फक्त चेंज कुठं झाला होता? फेरस सल्फेटचं कन्व्हर्शन फेरिक सल्फेटमध्ये झालेलं होतं आणि फेरस आणि फेरिकमध्ये ऑक्सिडेशन नंबर 1चा डिफरन्स येतो आणि त्या ठिकाणी नवीन डेफिनेशन जनरेट होते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्सची. तर आपण इथपर्यंत लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे कॅन यू टेल. कॅन यू टेल. कॅन यू टेल याच्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकता का? सांगता येत असेल तर बिलकुल सांगायला काही हरकत नाही. आणि या कॅन यू टेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन पाहायचं आहे कॅन यू टेलमध्ये. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय पहा. बऱ्याचदा आपण असं पाहिलेलं आहे काही रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होतं, काही रिॲक्शनमध्ये रिडक्शन होतं. मान्य आहे ना? काही रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होतं, फक्त आणि फक्त ऑक्सिडेशन होतं, तर काही रिॲक्शनमध्ये फक्त आणि फक्त रिडक्शन होतं. ज्या ठिकाणी बघा समजा ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे आणि एक रिडक्शन रिॲक्शन आहे, तर हा जो रेड आहे आणि हा ऑक्स हे दोघं जण कंबाईन केल्यानंतर तयार होतं रेडॉक्स. रेड आणि ऑक्स, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन सायमल्टेनियसली चाललेले असतात अशा रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. क्लिअर? अशा रिॲक्शन, तर त्या रेडॉक्स रिॲक्शनबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. तर चला जाऊयात आपण कॅन यू टेलमध्ये. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे केमिकल इक्वेशन नंबर 6ला काळजीपूर्वक पहा. तर ती रिॲक्शन कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये काय दिलंय? वनस्पती घी तयार होतो. वनस्पती घी तयार होतो व्हेजिटेबल ऑइलपासून. रिॲक्शन लिहितो व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल हा आहे लिक्विड सेटमध्ये. याच्यामध्ये हायड्रोजन गॅस पास केला इन प्रेझेन्स ऑफ
60 degree Celsius temperature and nickel catalyst, clear, vegetable oil liquid state मध्ये हायड्रोजन गॅस पास केला in presence of 60 degree Celsius, nickel as a catalyst, formation of वनस्पती घी, and it is a solid state. तर प्रश्न तुमच्याकडे विचारलेला प्रश्न काय आहे, ही आहे 6 नंबरची रिॲक्शन, आपल्या टेक्स्टबुक मध्ये असणारी 6 नंबरची रिॲक्शन आहे सिरियली. बऱ्याच रिॲक्शनला आपल्या टेक्स्टबुक मध्ये नंबर दिलेले आहेत, तर त्या नंबर पैकी ही 6 नंबरची रिॲक्शन आहे. काय आहे, व्हेजिटेबल ऑइलचं कन्व्हर्शन वनस्पती घी मध्ये झालेलं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे, व्हॉट इज द टाइप ऑफ दिस रिॲक्शन, हे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे, तर त्याचा आन्सर आहे रिडक्शन रिॲक्शन आहे. इट इज द रिडक्शन रिॲक्शन. Why it is called reduction reaction? This is a reduction reaction. But why it is a reduction reaction? का reduction reaction आहे, थोडंसं काळजीपूर्वक पहा. याच्यामध्ये हा जो व्हेजिटेबल ऑइल आहे, या व्हेजिटेबल ऑइल मध्ये हायड्रोजन ऍड होतो, आणि ज्या ठिकाणी हायड्रोजनची ऍडिशन होते त्या रिॲक्शनला रिडक्शन असं म्हणतो. रिडक्शनच्या 3 डेफिनेशन. गेन ऑफ हायड्रोजन, व्हेजिटेबल ऑइलनी हायड्रोजनचा गेन केला, क्लिअर, व्हेजिटेबल ऑइलनी हायड्रोजनचा गेन केल्यानंतर वनस्पती घी मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. लक्षात येते का? 3 डेफिनेशन आपण पाहिले होते. 3 डेफिनेशन. पहिली, गेन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन, लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन, आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. त्यापैकी पहिली डेफिनेशन, व्हेजिटेबल ऑइल gain hydrogen, formation of वनस्पती घी, therefore that reaction is called as reduction reaction. आलं का? आणि या रिडक्शन रिॲक्शन मध्ये व्हेजिटेबल ऑइलचं म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिड मध्ये होत आहे. तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. मग रिडक्शन रिॲक्शनच्या डेफिनेशन तुम्हाला माहिती आहेत, टेक्स्टबुक मध्ये पण तेच दिलंय. केमिकल रिॲक्शन, रिॲक्टंट गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. त्याचबरोबर रिडक्शन आणखीन काय म्हणू शकतो, द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन टू फॉर्म प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. हे पण आपण पाहिलेलं आहे. तर सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट रिडक्शन इज कॉल्ड एज, म्हणजे जो रिडक्शन घडवून आणतो, द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन इज कॉल्ड एज रिडक्टंट्स किंवा रिड्युसिंग एजंट. ज्याच्यामुळं रिडक्शन घडलं जातं किंवा घडविलं जातं, ज्याच्या माध्यमातून रिडक्शन होतं त्याला रिड्युसिंग एजंट. ज्याच्या माध्यमातून ऑक्सिडेशन, ज्याच्यामुळं ऑक्सिडेशन होतं, लक्षात घ्या, ज्याच्यामुळं ऑक्सिडेशन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट, आणि ज्याच्यामुळं रिडक्शन होतं तो रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट्स. त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायचीच आहे. मुद्दा लक्षात घ्या, ज्याच्यामुळं म्हणजे जो हायड्रोजन अवेलेबल करून देतो, लक्षात येत आहे, जो हायड्रोजन अवेलेबल करून देतो त्याला काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट्स. आणि जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो तो काय, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. तर तुमच्याकडे एक रिॲक्शन दिलेली आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का? बघा, इथपर्यंत क्लिअर झालं का? सगळे काळजीपूर्वक पहा. काही शंका आहे? पटापटा, कारण या रिॲक्शन मध्ये ही रिॲक्शन कोणती आहे आणि त्याच्याशी रिलेटेड डेफिनेशन कशा तयार झाल्या. रिडक्शनच्या डेफिनेशन 3 तुम्हाला माहित आहेत. पहिली, ज्या ठिकाणी हायड्रोजनचा एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट हायड्रोजनचा गेन करत असेल तर रिडक्शन. एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट ऑक्सिजनचा लॉस करत असेल तर त्यालाही रिडक्शन म्हणतो. आणि एखाद्या रिॲक्शन मध्ये एखादा ॲटम इलेक्ट्रॉनचा गेन करत असेल तर त्यालाही आपण रिडक्शन असं म्हणतो. आणि जो रिडक्शन घडवून आणतो, ज्याच्यामुळं रिडक्शन होतं, तो कोण,
रिड्युसिंग एजंट त्यालाच रिडक्टंट्स म्हणतात. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, इवन हायड्रोजन परऑक्साईड, इवन ओझोन, हे सगळे काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ते ऑक्सिजन अवेलेबल करून देतात जेणेकरून दुसऱ्यांनी ऑक्सिडेशन केलं पाहिजे. म्हणजे ते कोण आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट, इवन ऑक्सिडंट आहेत. अगदी तशाच प्रकारे हे काय आहेत, म्हणजे जो हायड्रोजन अवेलेबल करून देतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट, इवन रिडक्टंट्स म्हणायचं. हायड्रोजन अवेलेबल करून देणाऱ्याला. त्याच्याशी रिलेटेड एक रिॲक्शन दिलं आहे, हायड्रोजन गॅस इज पास ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड. रिॲक्शन दिलं आहे काय आहे, हायड्रोजन गॅस इज पास ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड. हा कॉपर ऑक्साईड ब्लॅक आहे, त्याच्यावरती हायड्रोजन पास केला, हायड्रोजन गॅस पास केला, हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. आणि या ठिकाणी फॉर्मेशन होतं कॉपर प्लस. त्यावेळेस फॉर्मेशन काय होतं, कसल्या कलरचा कॉपर, रेडिश कलर्ड लेअर ऑफ कॉपर इज फॉर्म. रेडिश कलर, RADDIS याच्या रेडिश, रेडिश कलर कॉपर, आणि या ठिकाणी मिळतं H2O. चला ओके. आता ही रिॲक्शन, याचा कलर कसा, कॉपर ऑक्साईडचा ब्लॅक. हायड्रोजन गॅस याच्यावरती पास केल्यानंतर रेडिश कलरचा कॉपर तयार होतो आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. ओके, रेडिश कलर्ड कॉपर इज फॉर्म. आता मुद्दा आपला असा आहे, तर तुमच्याकडे प्रश्न पण असे विचारलेले आहेत, विच इज द रिडक्टंट्स इन दिस रिॲक्शन. आता मुद्दा येतो, विच इज द रिडक्टंट्स. पहिलं आपल्या कन्सेप्टनुसार रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट्स. ऑक्सिडंट म्हणजे काय, जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, बरोबर, जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो. त्याच्यानंतर अगोदर आपल्या डेफिनेशन पाहू. पहिल्या डेफिनेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनेशन आपण पहिल्यांदा पाहू आणि त्याच्यानंतर काय काय होते त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. ओके, तर याच्याकडे ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन आहे, म्हणजे याच्यातला ऑक्सिजन कमी झाला आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे हा काय करणार आहे, ऑक्सिजनचा लॉस करणार आहे. ऑक्सिजनचा लॉस करणाऱ्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजनचा लॉस करणाऱ्याला आपण म्हणतो रिडक्शन. गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन, लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. चला ओके, यांनी काय केलं, रिडक्शन, बरोबर आहे ना. यांनी काय केलं, रिडक्शन. आणखी दुसऱ्या बेसवरती पण मी तुम्हाला रिप्रेझेंट करतो. यांनी काय केलं, रिडक्शन. ओके, तर यांनी काय केलं, ऑक्सिडेशन. कारण का, याच्याकडनं म्हणजे कॉपर जेव्हा ऑक्सिजनचा लॉस करतो तेव्हा हायड्रोजन त्या ऑक्सिजनचा गेन करतो. म्हणजे हायड्रोजननी ऑक्सिजनचा गेन केला म्हणून त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणायचं, ऑक्सिडेशन असं म्हणायचं. ओके, चला पोचले का. याने ऑक्सिजनचा गेन केला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. याने ऑक्सिजनचा लॉस केला, काय तयार झाला, काय तयार झाला, कॉपरमध्ये कन्व्हर्शन झालं. याने ऑक्सिजनचा लॉस केला, लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन, गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. झालं. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोनही प्रोसेस सायमल्टेनियसली चाललेल्या आहेत. मग एक ऑक्सिडेशन करतं, दुसरा रिडक्शन करतं. म्हणजे ऑक्सिडेशन पण आहे आणि रिडक्शन पण आहे. अशा दोनही रिॲक्शन जेव्हा एकाच ठिकाणी सायमल्टेनियसली चाललेल्या असतात त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. म्हणजे ही रिॲक्शन कशी आहे, रेडॉक्स रिॲक्शन आहे. लक्षात आलं का बघा. या रिॲक्शनमध्ये हा काय काम करतो, ऑक्सिडेशनचं काम करतो. हा काय काम करतो, ऑक्सिडेशनचं काम करतो. आणि लॉस ऑफ ऑक्सिजन करणाऱ्याला काय म्हणायचं, रिडक्शन. हा काय काम करतो, ऑक्सिजनचा गेन करतो. ऑक्सिजनचा गेन करणाऱ्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन.
चला ओके, क्लिअर इथपर्यंत सगळे क्लिअर. चला मुद्दा क्लिअर झाला का बघा, सगळ्यांना क्लिअर झाला. आता याच्या बाबतीत आपण थोडीशी माहिती पाहू, थोडीशी बघा. आता तुम्हाला विचारले काय, विच इज द रिडक्टन्स इन द रिॲक्शन अँड विच रिॲक्टंट हॅज अंडरगो रिडक्शन. आता रिडक्शन कोण करते हे लिहिलंय, रिडक्शन कोण करतं हे लिहिलंय, आणि ऑक्सिडेशन कोण करतं हे पण लिहिलेलं आहे. हा रिडक्शन करतो, हा ऑक्सिडेशन करतो. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण ऐका प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे. विच इज द रिडक्टन्स इन दिस रिॲक्शन, या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आठवतं का पहा, आठवत असेल तर पहा, काही कंपल्सरी नाही. जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, लक्षात येते का, जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो. आता या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन अवेलेबल करून कोण देतंय, कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड काय करून देतो, ऑक्सिजन अवेलेबल करतोय, कारण याच्याकडे ऑक्सिजन आहे आणि तो नंतर लॉस करणारा आहे. त्याच्या अगोदरचं एक्झाम्पल बघा, ओझोन मध्ये ऑक्सिजन लॉस झाला होता, हायड्रोजन परऑक्साईड मध्ये ऑक्सिजन लॉस झालेला होता, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये ऑक्सिजन लॉस झालेला होता, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट मध्ये ऑक्सिजन लॉस झालेला होता. मग याच्यासोबत सुद्धा ऑक्सिजन आहे, तो सुद्धा लॉस करतो. म्हणजे हा ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, कशासाठी, कशासाठी, ऑक्सिडेशन करण्यासाठी. म्हणजे हा कोण आहे मग, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोण, कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग हा काय करतो बघा, म्हणजे रिडक्शन करणाऱ्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात, असं आता म्हणायला काही हरकत नाही. मग मी या ठिकाणी असं लिहितो, ऑक्सिडेशन रिडक्शन करणाऱ्याला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, रिडक्शन करणाऱ्याला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. आणि आता प्रश्न आपला आहे, रिडक्टन्स कोण आहे, रिडक्टन्स कोण आहे. रिडक्टन्स म्हणजे काय बघा, काय अवेलेबल करून देतो, हायड्रोजन अवेलेबल करून देतो. मग हा हायड्रोजन ऑलरेडी अवेलेबल आहे. जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. जो हायड्रोजन अवेलेबल करून देतो, आता ऑलरेडी याच्याकडे हायड्रोजन आहेतच, म्हणजे हेच हायड्रोजन अवेलेबल आहेत, म्हणजे ऑक्सिडेशन करणाऱ्याला काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टन्स म्हणायचं. रिड्युसिंग एजंट यालाच म्हणायचं रिडक्टन्स. मग आता आपल्याला दुसरा कन्सेप्ट येतो, जो ऑक्सिडेशन करतो त्याला म्हणायचं काय, म्हणायचं रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्टन्स, रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्टन्स, आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडंट्स. क्लिअर, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे सॉरी, ऑक्सिडेशन करणाऱ्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. ऑक्सिडेशन कोण करतो, हायड्रोजन. हायड्रोजन काय करतो, ऑक्सिडेशन करतो. ऑक्सिडेशन करणाऱ्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. हा काय करतो, रिडक्शन करतो. रिडक्शन करणाऱ्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच ऑक्सिडंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणजेच रिडक्टन्स. चला, क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी. आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या सगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत पहा. In the reaction, oxygen atom goes away from copper oxide, which means that a reduction of copper oxide take place. Copper oxide reduction करतो आहे, इथं लिहिलंय. त्याचबरोबर hydrogen molecule take place, oxygen from the water molecule H2O is formed, meaning oxidation of hydrogen takes place. हायड्रोजन काय करतो, ऑक्सिडेशनची रिॲक्शन करतो.
या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतात. तर रिडक्टन्स हा ऑक्सिडाइज बाय रिडक्टन्स काय ऑक्सिडाइज बाय म्हणजे ऑक्सिडेशन करणाऱ्याला रिडक्टन्स म्हणतात. तर तो काय काम करतो, रिड्युसिंग एजंट आहे असं आपण म्हटलेलं आहे. आणि तर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन जेव्हा सायमल्टेनियसली होतात, रिडक्शन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन सायमल्टेनियसली होतात, त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. तुमच्याकडे रेडॉक्स रिॲक्शन असं दिलेलं आहे, रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू ऑक्सिडेशन. आता इथं कुठली रिॲक्शन आहे, पहिल्यांदा कुठली, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. ओके, तर या दोघांची ॲडिशन म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन आहे. आले इथंपर्यंत सगळे. आता आपण थोडंसं काळजीपूर्वक एक छोटासा प्यार असा आणखीन वेगळा कन्सेप्ट या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या बाबतीत पाहायचं आहे. पहा कळलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही थोडासा विचार करू शकता. याची व्हॅलेन्सी किती आहे, -2, कारण हा ऑक्सिजन नॉन मेटल, इट रिक्वायर्स 2 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ याची व्हॅलेन्सी किती आहे, +2. आता सध्या +2 -2 याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. या ठिकाणी याची व्हॅलेन्सी किती आहे, 0, कारण सेम ॲटम एकामेकाला कंबाईन होतात, त्याच्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 0. ओके, मग आता इथं कॉपर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काही हरकत नाही. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी -2 आहे, म्हणजे दॅट इज अ ऑक्सिडेशन नंबर. ॲक्च्युली व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. कॉपरचा या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर -2 आहे. या -2 ऑक्सिडेशनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, 0 ऑक्सिडेशनमध्ये झालेलं आहे. बघा, विचार करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कळालं की नाही, नाहीतर मी याचं परत डिटेल पुढच्या व्हिडिओला सांगतो. तर या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर इथं काय आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर -2च आहे. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला, या ठिकाणी हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला, +2 झाला. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर वाढला आणि या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर कमी झालेला आहे. -2 होता 0 झाला, कमी झाला, -2 होता वाढला, +2 झाला. तर याला काय म्हणायचं, याने काय केले, इलेक्ट्रॉनचा गेन केला, म्हणजे ही रिॲक्शन कसली, रिडक्शन. तर ही रिॲक्शन कसली, ऑक्सिडेशन. बघा ना, याच्यावरती -2 आले, -2 2 इलेक्ट्रॉन गेन केले. इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे काय, रिडक्शन. याच्यावरती 0 होतं, याने इलेक्ट्रॉन 2 लॉस केला, म्हणजे काय, ऑक्सिडेशन. तर अशा प्रकारची ही एक रिॲक्शन आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित आणखीन याच्यावरती विचार करा, पण विचार करून मला सांगा की कळलं नाही कळलं, तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सिस्टमॅटिकली पाठवणार आहे. सध्या आपण इथंच थांबू. थँक्यू, थँक्स अ लॉट.